कोल्हापुरात राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय, तर धरणाचा 6व्या क्रमांकाचा दरवाजा हा उघडण्यात आल्याची माहिती समोर येते। राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडलेला आहे। 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडलेला आहे। राधानगरी धरणाचा 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। हा दरवाजा खरं तर स्वयंचलित आहे आणि तो दरवाजा आता उघडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातून। 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। स्वयंचलित दरवाजा असल्याने हा उघडलेला आहे। खरं तर काही वेळापूर्वीच आपण बातमी पाहिली होती, राधानगरी धरणामध्ये 98% पाणीसाठा झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। शेखर, आपण पाहतोय राधानगरी धरणाचा 6व्या क्रमांकाचा हा स्वयंचलित दरवाजा जो आहे तो आता उघडलेला आहे। कशा प्रकारे आता सतर्क राहावं लागणार आहे नागरिकांना? विक्रांत, अगदी बरोबर आहे, सतर्क तर राहावं लागणार आहे, कारण कोल्हापूरची पंचगंगा नदी आता धोका पातळी ओलांडून वाहताना पाहायला मिळते आणि परिणामी आता मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरू आहे। दुसरीकडे राधानगरी धरणातून देखील आता विसर्ग जो आहे तो याच नदीमध्ये होणार आहे, त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच प्रशासन जे आहे ते वेळोवेळी नागरिकांना, नदीकाठच्या लोकांना सूचना देते। स्थानिक रहिवाशांना देखील याबाबतचं सतर्क राहण्याच्या सूचना जे ते प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही तासांपासून खर तर अनेकांच्या नजरा ज्या आहेत त्या राधानगरी धरणाकडे लागून राहिल्या होत्या। राधानगरी धरण हे स्वयंचलित 7 दरवाजे असणारं एक धरण आहे, ज्याचं खरं तर कुठल्याही पद्धतीनं दरवाजे उघडण्यासाठी विद्युत खरं तर लाईटची आणि याची गरज पडत नाही, मात्र स्वयंचलित असल्यामुळे त्यातून कधी विसर्ग सुरू होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या आणि आज सकाळी 10 वाजता हे स्वयंचलित दरवाजापैकी एक स्वयंचलित दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि तो आता कोल्हापुरातील पंचगंगा नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढेल अशा पद्धतीची शक्यता आहे। मात्र सध्या तरी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट 1 इंच झालेली आहे, त्यामुळे प्रशासन निश्चित शेखर, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर कोल्हापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, प्रशासन कशा प्रकारे सज्ज, या संदर्भाचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू।